महाराष्ट्रामधला हा काळू वॉटरफॉल, माळशेज घाटाच्या काही अंतरावर असलेला हा वॉटरफॉलचे भयंकर रूप. जास्त पाणी गेला डायरेक्ट. तर आम्ही भासलेला या रस्त्याला. रस्ता आहे का? फायनली रस्ता भेटला मित्रांनो. हा रस्ता आहे तो. माझं नाव पंकज पिरकड. मी आता जस्ट निघालो गावामधून. तर मी चाललो आहे आज फिरण्यासाठीच. तर बघूया आज कुठेतरी फिरायला जाऊया. तर चला जाऊया. हे माझ्या गावाच्या आउटसाईडला सुंदरसा निसर्ग आहे, हे बघा. आणि इथे माझं गाव आहे आणि हा आमचा पायवाट रस्ता आहे मित्रांनो. हे बघा, त्या गाड्या सगळ्या खालीच असतात, त्यामुळं आम्हाला अर्धा तास लवकर निघायला लागतो. आणि गाड्या कुठे लावल्यात ते मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, इथं लावलेले असतात, हे बघा. आणि माझे मित्र पुढे थांबलेले आहेत. आम्ही एकूण 4 जण आहेत. 2 गाड्या आहेत. 2 गाड्या घेऊन आम्ही जाणार आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही निघालो मशावरून. शीतगड, उचली, गोरखगड आणि खोपिवली पासून दिसणार हा माळशेज घाट. सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या पायथ्यापासून इतका सुंदर रोड आहे ना, खूप सुंदर आहे. आउटसाईडला जंगल, मधून रस्ता, इतका सुंदर रोड आहे ना. कधी धसाई सोडून आम्ही माळशेज घाटाच्या पायथ्याशी पोचलो ना, आम्हाला कळलंच नाही. आणि मित्रांनो, आम्हाला माळशेज घाटाच्या पायथ्याशी अडवले पोलिसांनी आणि विचारले, तुमच्याकडे लायसन आहे की नाही. आम्ही बोललो रनिंग लायसन आहे, लायसन नाही. तरी आम्हाला 2000 फाईन मारले. ती फाईन भरून आम्ही निघालो माळशेज घाट बघण्यासाठी. माळशेज घाटामध्ये पोहोचताच आम्हाला हा दृश्य पाहायला भेटला. वरून पडणारा धबधबा, सुंदरसा फॉग. हा इतका सुंदर दृश्य मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहतोय मित्रांनो. इतका सुंदर हा घाट आहे. तसेच मित्रांनो, आम्ही पुढे जात असताना समोर येणाऱ्या गाडी आम्हाला काहीच समजत नव्हती. जेव्हा समोर लाल कलरची लाईट दिसत होती, तेव्हाच आम्हाला समजू येत होतं की समोरून गाडी येत आहे. माळशेज घाटला आलेले आहोत आणि इथला नजारा तुम्हाला बघायचा आहे. हा बघा, फॉगचा फॉग आहे. रोजची येणारी जाणारी ही ट्रॅव्हलिंग बस आणि बसमधला ड्रायव्हर काय करत असेल मित्रांनो. आम्ही ह्या घाटामध्ये थांबलो की पॉईंट बघण्यासाठी. नजारा आहे, खतरनाक नजारा आहे मित्रांनो. हा बघा, सुंदर आहे नजारा दिसत आहे. हा बघा, व्हेरी नाईस. तर भावानं काही नजारा आहे. आम्हाला काहीच नव्हतं समजत की खाली किती मोठी दरी आहे, ते पण नव्हते समजत. जुन्या काळापासून प्रसिद्ध असलेला हा महाराष्ट्रातील माळशेज घाट आज पाहण्यासाठी मी आलो आहे. खाल्या बाजूचे भाग ठाणे जिल्ह्यामध्ये मोडला जातो आणि वरल्या बाजूचे भाग पुणे जिल्ह्यामध्ये हा मोडला जातो. 2 भागामध्ये डिवाइड झालेला हा माळशेज घाट आज बघण्यासाठी मी आलो आहे. ह्या घाटामध्ये येऊन मॅगी खाण्याची जी मजा आहे ना, ती कुठंच नाही येऊ शकत. महाराष्ट्रामधला हा सुंदरसा घाट आणि पाठीमागे फॉग आणि हातामध्ये मॅगी, वाह, एक नंबर. या माळशेज घाटामधले सगळे नजारे पाहून आम्ही निघालो काळू वॉटरफॉल बघण्यासाठी. जर मित्रांनो तुम्ही मुंबईवरून येत असाल तर 126 किलोमीटर अंतरावर असलेला हा सुंदरसा घाट तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच तुम्ही पुण्यावरून येत असाल 130 किलोमीटर अंतरावर असलेला हा माळशेज घाट का सुंदर आणि पूर्णपणे नेचरने भरलेला मित्रांनो. तसेच वॉटरफॉल सुद्धा किती सुंदर वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटतील. मी आणि माझ्या मित्रांनी विचार केला की माळशेज घाटाच्या आउटसाईडला
काही अंतरावर असलेला हा काळू वॉटरफॉल सुद्धा आम्ही बघून जावा असं विचार केला. मग काय निघालो आम्ही काळू वॉटरफॉल बघण्यासाठी. तसेच सावर्णी गावामध्ये पोचतात आम्हाला हे दृश्य पाहायला भेटले. फायनल मित्रांनो आपल्याला काळू वॉटरफॉल दिसत आहे आणि गाडी इथे मी पार्किंग लावलेलं आहे आणि आपल्याला जायचं चालत या रस्त्याने. हा टेम्पो आला त्या रस्त्याने आपल्याला चालत जायचं मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आत्ता नाश्ता करून घेतोय. समोसे वडापाव गरमागरम चहा पित असताना समोरच आम्हाला वॉटरफॉल दिसत होतं मित्रांनो. मग काय मित्रांनो आम्ही निघालो काळू वॉटरफॉल बघण्यासाठी. हे घनेनाथ जंगलामधून पायवाट रस्त्याने चाललोय पुढे. छोटे स्टॉल बघायला भेटते. तसंच तुम्हाला असं पुढे जायचं सरळ याच रस्त्याने. आणि पाऊस पण भरपूर चालू आहे मित्रांनो. तर तसंच पुढे आला नाही ह्या साईडने तर तुम्हाला ओळ लागेल तुम्हाला मोठाचा. तो ओळ पार करून आपल्याला त्या बाजू जायचं आहे वॉटरफॉलकडे. तर इथे पण खूप सारे एन्जॉय करतात. तर चला स्टॉल आहे, चला जायचं का. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत. तर आम्हाला ह्या रस्त्याने जायचं. आत्ता निघत भरपूर पाऊस झाला त्यामुळे एवढं पाणी आलं आहे. हा छोटासा ओढा पार करताना आम्हाला खूप भीती वाटत होती. हा ओढा पार करून आम्ही एका पठारावर पोहोचलो. गॉड्स व्हॅली 200 फूट पाण्यासाठी खूप आतुरताने मी वाट पाहत होतो. काळू वॉटरफॉल 1200 फुटावरून पडणारा वॉटरफॉल आज मी पाहण्यासाठी चाललो आहे. रस्ते लागतात तर हा तुम्हाला जायचं असेल तर शॉर्टकटने. खूप जंगल आहे या रस्त्याने. तुम्हाला सेफ्टीमध्ये जायचं असेल तर हा रस्त्याने जाऊ शकता काळू वॉटरफॉलवर. तर आम्ही या शॉर्टकट रस्त्याने आलो आहे. खूप जंगल आहे. मी शॉर्टकट रस्ता बघत होतो तर आम्ही भासलेला या रस्त्याला का ना. काही समजत नाही कुठून रस्ता येतो, कुठून जायचं समजत नाही मित्रांनो. आम्ही पण शॉर्टकट आलो आहे पण आता हा कुठे जातो आहे ते बघूया. हा काही रस्ता आहे का. फायनली रस्ता भेटला का मित्रांनो. हा रस्ता आहे तो एक गुप्त रस्ता आहे. त्या बाजूने टनावर जातो आणि हा शॉर्टकट रस्ता आहे. रस्ता बंद केलेला आपल्याला झाले ह्या रस्त्याने. मित्रांनो पाऊस गेलेला आहे. आता बघूया आता किती टाइम लागते जायला. किती सुंदर आहे बघा ना. सह्याद्री पर्वत रांगेत बसलेला हा काळू वॉटरफॉलवर भरपूर चाल आहे मित्रांनो. नाही करता करता आम्हाला 1 तास लागला असेल मित्रांनो ते पोचण्यासाठी. तर बघू शकता इथं दुकानं सुद्धा आहेत, स्टॉल सुद्धा पण आहेत. तुम्हाला काय नाश्ता पाणी करायचं असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि त्याच्याच तिथे वरती काळू वॉटरफॉल आहे. आता आम्ही जवळ आलो आहे. काळू वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोचतात ओढा इतका भरभरून आलता की आम्हाला त्या बाजूला जायची हिंमत पण नव्हती. आणि या ओढ्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आम्ही त्या बाजू जाऊ शकलो नाही. काही पर्यटक सकाळी सकाळी आले होते पण फ्लो कमी होता आणि ते वॉटरफॉल बघण्यासाठी गेलेले त्या साईडला अटकून राहिलेले. आत्ता भरपूर फ्लो वाढलेला आहे त्यामुळं काही पर्यटक त्या साईडला होते. पण त्याला खाली पकडले. आम्ही मित्रांनी विचार केला पाण्याचा फ्लो जास्त आहे त्यामुळं आम्ही जाण्याचं टाळले. मित्रांनो दिसतंय नजारा इथून. काळू वॉटरफॉल हा माशीस घाटाच्या परिसराच्या सह्याद्री डोंगर रांगेमध्ये बसलेला हा वॉटरफॉल महाराष्ट्रातला सगळ्यात उंच वॉटरफॉल आणि 5 टप्प्यांनी खाली पडणारा वॉटरफॉल. 1200 फूट उंचीवर असलेला हा काळू वॉटरफॉल. माझ्या अंदाजाने तुम्हाला कर्जतवरून 2 ते 3 तास अंतरावर असलेला हा काळू वॉटरफॉल आहे. आणि तसेच तुम्हाला मुंबईवरून येत असेल तर 123 किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटरफॉल. आणि तसेच तुम्ही पुण्यावरून येत असाल
तर तिथून आहे 116 किलोमीटर अंतर असलेला हा काळ वॉटरफॉल. काळ वॉटरफॉलची उंची जुन्या काळामध्ये 1993 मध्ये अरुण सावंत कॅम्प फायर इंडिया या ग्रुपने रॅपलिंग म्हणून केली होती. 1200 फूट उंचीवर असलेला आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये बसलेला हा वॉटरफॉल आणि माशेज घाटाच्या पायथ्याशी असलेला हा सुंदरसा वॉटरफॉल काळ वॉटरफॉल ते पाहण्यासाठी मी आज आलो होतो.